आम्ही या एरियाचे भाई आहोत असं म्हणत भाजी विक्रेत्यांना चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवून भरदिवसा खंडणी मागण्यात आली आहे। तसेच हप्ता द्यायला नकार दिल्यानं युवकावर वार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। रोहित कारंडे, श्रीधर थोरवडे, बाळू कुर्ले यांच्यासह अन्य एका अनोळखीचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे। याबाबत श्रीकांत सूर्यकांत शिंदे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील गुरुवार पेठेत राहणारे श्रीकांत शिंदे हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात। सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास ते गुरुवार पेठेत भाजी विक्री करत असताना रोहित कारंडे याच्यासह त्याचे अन्य साथीदार त्या ठिकाणी आले। आम्ही या एरियाचे भाई आहोत, आम्हाला हप्ता द्यावा लागेल असं म्हणून त्यांनी श्रीकांत शिंदे यांना दमदाटी केली। श्रीकांत यांनी त्यांना हप्ता देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी कोयता आणि चाकूने त्यांच्यावर वार केले। मात्र श्रीकांत यांनी तो वार चुकवला। यावेळी इतर भाजी विक्रेते भीतीने भाजीपाला जागेवर सोडून पळून गेले। चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवत आरोपींनी श्रीकांत शिंदे यांच्या खिशातील 850 रुपये जबरदस्तीने काढून घेतले। तसेच इतर विक्रेत्यांनाही हप्ता देण्यासाठी धमकावले। याबाबत श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड तपास करीत आहेत।